व्यासपीठावरती उपस्थित असणारे अप्पर तहसीलदार साहेब राजशेखर लिंबारे साहेब, बागणी गावच्या सरपंच तृप्तीताई हवालदार मॅडम, त्याचबरोबर डेप्युटी सरपंच आदरणीय संतोष घनवट साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अतिथीगण आणि माझ्या समोर उभे असलेले आणि बसलेले सर्व शिवभक्त यांना मानाचा मुजरा करतो। साहेब, खरं तर अशा कार्यक्रमाला व्याख्यानाची गरज आहे का, हा फार मोठा प्रश्न आहे। कारण आमच्या या बालचमुनी इतक्या तडफदार, इतक्या सुंदर आवाजामध्ये भाषण केलेलं आहे की माझं सगळं मटेरियल ऑलरेडी त्यांनी चोरलेलं आहे आणि म्हणून मी म्हणतो तो माझं भाषण स्किप केलं तरी चालेल, पण आपल्या आग्रहाखातर 2 मिनिटं बोलण्यासाठी मी उभा आहे। जास्त वेळ मी घेत नाही, फक्त 1-2-3 घटना आपल्या समोर ठेवतो आणि या व्यासपीठाची रजा घेतो। एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीला गेले होते, तिथं त्यांनी अडॉल्फ हिटलर यांची भेट घेतली आणि सांगितलं की माझ्या देशामध्ये इंग्रजांनी धुमाकूळ घातलाय, त्यांना पळवून लावण्यासाठी एखादी युद्धनीती सांगा। तेव्हा अडॉल्फ हिटलर पुस्तक वाचत बसले होते। अडॉल्फ हिटलर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि सांगितलं, नेताजी, तुमच्या देशामध्ये 350 वर्षांपूर्वी एक राज्यकर्ता होऊन गेला, त्याची एक जर युद्धनीती तुम्ही वापरली तर तुमच्या देशातल्या इंग्रजांची सळोखी पळ होईल आणि तो राज्यकर्ता म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज। आणि अशा छत्रपती शिवरायांची जयंती आज आम्ही इथं साजरी करण्यासाठी थांबलेलो आहोत। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला। आज या शक्तीमाग सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ती म्हणजे राजमाता जिजाऊ। आणि म्हणून सुप्रसिद्ध इतिहासकार बाळासाहेब भारले सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात की जिजाऊ had the diplomatic head on the shoulder of the woman who inspired शिवाजी to establish हिंदवी स्वराज्य। म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये राजमाता जिजाऊ या अत्यंत तेजस्वी आणि कणखर स्त्री म्हणून शिवरायांच्या पाठीमागे उभ्या होत्या। छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा जेव्हा मी विचार करतो त्यावेळी आज प्रत्येकाच्या घरामध्ये साहेब राज्याभिषेकाचं एक पेंटिंग आम्हाला दिसतं आणि त्याच्यामध्ये एक टॅगलाईन असते की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या ध्यान मंदिरे, या शिव मंदिरे। त्या पेंटिंग मध्ये 2 इंग्रज अधिकारी आम्हाला दिसतात। ते 2 इंग्रज अधिकारी नेमके कोण होते, त्याची नावं काय होती? त्यातला एक इंग्रज अधिकारी त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिंडर आणि दुसरा त्याचा सहकारी त्याचं नाव होतं नारायण शेरवी। हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला तिथे उपस्थित होते आणि खरं तर मी त्या नारायण शेरवी आणि हेनरी ऑक्झिंडर यांचं मनापासून आभार मानतो, कारण माझ्या राजाचं तंतोतंत समोर उभं राहून वर्णन करणारा इतिहासातला एकमेव दाखला हेनरी ऑक्झिंडर यांच्या रूपाने आज इतिहासामध्ये उपलब्ध आहे। त्याच्याच भाषेत सांगतो की माझा राजा होता कसा। शिवाजी हा 47 वर्षाचा होता। इतर मराठा सरदारांच्या तुलनेने तो अत्यंत देखणा होता। शिवाजीचं नाक बाकदार होतं, शिवाजीचे डोळे धारदार होते, शिवाजीच्या मिशा विरळ होत्या, दाढी भारदस्त होती, त्यांच्या चेहऱ्यावरून त्याची बुद्धिमत्ता स्पष्ट झळकत होती। हे वर्णन हेनरी ऑक्झिंडर याने इतिहासामध्ये करून ठेवलेलं आहे। पुढे जाऊन तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या पाठीमागे काही मंगल चिन्ह होती। डाव्या बाजूला अशोकवृक्ष होतं आणि उजव्या बाजूला काही मासे भाल्यावरती लटकलेले होते आणि मध्यभागी तराजू होता की जो तराजू न्यायदानाचं काम करत होता। जेव्हा तो नगरखान्यातून बाहेर आला तेव्हा तिथं त्यांनी 2 सजवलेले हत्ती पाहिले। या संदर्भात सुद्धा आख्यायिका अशी सांगितली जाते की हत्ती लहान असतानाच रायगडाचं बांधकाम चालू असताना ते पेटाळून तिथं आणले आणि ते तिथंच वाढवले। म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेला रायगडावरती हत्ती होते। माझा राजा नेमका दिसत कसा होता याचं तंतोतंत वर्णन हे हेनरी ऑक्झिंडर यांनी करून ठेवलेलं आहे। शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि या व्यासपीठाची मी या ठिकाणी रजा घेतो की साहेब, मी शिवाजी विद्यापीठात बसलो होतो आणि तिथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला आणि माझ्या मित्राला म्हटलं की अरे मित्रा, बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचे पुतळे बघितले, पण त्या प्रत्येक ठिकाणच्या पुतळ्याची अवस्था अशी आहे की शिवाजी महाराजांच्या एका हातात तलवार आहे, दुसऱ्या हातात ढाल आहे आणि परत पाठीवरती ढाल आहे। शिवाजी महाराजांच्या छातीवरती ढाल पाहिजे, ती पाठीवरती ढाल का? या प्रश्नाचं उत्तर देताना माझा मित्र मला म्हणतो की शिवाजी राजे असे एकमेव दूरदृष्टीचे राजे होते, त्यांना माहित होतं की त्यांच्याच काळामध्ये कदाचित पुनर्वार करणारे आवाज जन्माला येतील, भविष्यामध्ये त्या कदाचित पाठी मागूनच वार करतील। आणि म्हणून आमचे आलिया नावाच्या एका विद्यार्थिनीनं आजचा मावळा नेमकं कोणत्या
केलेलं आम्हाला दिसून येतं. मुळात छत्रपती शिवाजी हा शब्द जर उलटा केला तर ज्याने जीवाशी आपल्या आयुष्याशी खेळलं आणि आपल्याला रयतेचं राज्य निर्माण करून दिलं अशा राजाच्या संदर्भात मी त्यांना मानाचा मुजरा करतो. बोलायचं खूप फार होतं पण वक्त्यानं वेळेचं भान ठेवावं लागतं, ऑडियन्सचा विचार करावा लागतो आणि म्हणून मी इथंच माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा सक्षेप. हो मंडळी, जय हिंद, जय